एवढं समज झालं, पण मला कोणी भी काही सांगितलं नाही. पण म्या तर पैका तर पाठवले होते, मग अशी काय गरज पडली? जिजाबाईने तुला काहीतरी सांगायला सांगितलं आहे. तिचं म्हणणं आहे की तुझ्या बाबांचं पैक घेऊन तू खूप आनंदी असशील, तर आता बाबांना चिठ्ठी लिहून सांग की मला आता पैशांची गरज नाही म्हणून. ते बाबा पैक खर्च झाले होते. मी सांगते, खरं तर तुझे पैक पाठवलं होतं ते टपाल मास्तराकडून लुटलं कुणी. आणि मग जिजाबाईंना निरोप पाठवला की भीमानं तुला हे लिहून पाठवावं की आमासनी मदतीची गरज नाही. काय नाही झालं बाबा, आता तुम्ही आलेत ना, समजा काही ठीक होईल. चला आता घरला जाऊया. एवढं समज झालं, तुम्ही समधी लोक संघर्ष करत राहिला. एवढं मोठं संकट आलं की माझ्या पोरांवर जनावर बनून नांगर वडावा लागला. आणि म्या मात्र तुमच्या संग नव्हतो. कसा बाप आहे म्या, बेजबाबदार, अपयशी. नाही बाबा, बाबांना तुम्ही परत का आलात? सांगा, तुम्ही दोघं परत का आलात? चला घरला चला. पण त्या वाटणीचं काय होईल बाबा? तुम्ही परत त्यांच्या संग निघून जा. हे गरजेचं नाही आहे ना की वाटणी आयुष्यभर चालत राहील. आणि भीम, जर मतभेद विसरून समध्यांना एकत्र व्हायचं असेल तर त्याचं स्वागत करायला हवं. वय झालंच पाहिजे, पण दोन्ही बाजूच्या समध्या लोकांच्या संमतीनं ती भिंत तुटायला पाहिजे. बाबा, तुम्ही आलात आणि अशा वेळेला आलात जेव्हा तुमचं येणं आमच्यासाठी लय गरजेचं होतं. बाबा, तुमच्या संग राहताना आयुष्य लय सोपं वाटतं, पण तरी बी तुम्ही त्यांच्या संग जा. भाऊ, भीम हळवा झालाय, त्याच्या बोलण्याचं वाईट नग वाटून घेऊ. चला तुम्ही समधे जा, मी येतो. जा बाळा. जरा बुद्धीचा वापर करत जा. की चहा उकळवता उकळवता मेंदू सुद्धा उकळवलास की काय? तो रामजी तिथे राहत होता, भीमराव आणि बाकी कुटुंबापासून दूर राहिला असता तर हे लोक इथे एकटे पडले असते. आणि तू त्याला तिथून पळवून लावलंस. अरे पळवलंस तर तो इथेच येणार ना परत. आला तो आणि आता आपली कामं बिघडवतोय. महाराज, माझ्याकडनं चूक झाली महाराज, मला माफ करा. क्यों रामजी,
तिथं आपली जात लपवून आपल्या जातवाल्या लोकांसंग आनंदानं राहत होता. म्हणून मी विचार केला त्याला त्रास देऊया तर आपल्याला आनंद भेटल, म्हणून मी केलं महाराज. हाच तुझा क्षणिक आनंद तुझा आणि तुझ्या समाजाचा नाश करेल. त्रास नाही, पराभूत करायला पाहिजे त्यांना कायमसाठी. तेही इतकं की पुन्हा कधी आपली नजर वर करून ते काही बोलू शकले नाही पाहिजे. काय वाटतं रे तुला? आजच्या भरलेल्या पंचायतीमध्ये काय झालं? तो रामजी आला आणि त्याने त्याच्या कुटुंबाला फक्त वाचवलंच नाही तर आपल्या सगळ्यांना गोंधळात टाकलं. आणि त्यामुळे आपल्याला लाजीरवाणं होऊन तिथून निसटावं लागलं. विचार करा आणि मग उत्तर द्या. ते याच्याकरता असं घडलं की रामजी सकपाळ शिक्षित आहे. तो गोष्टींना आणि परिस्थितीच्या गांभीर्याला आपल्याकडे खेचून आणू शकतो आणि प्रत्येक गोष्टीला एवढं वाढून चढून सांगतो की आपण सगळेच गुन्हेगार वाटायला लागतो. तेच तर कारण आहे. आणि म्हणूनच ते विद्यालय असता कामा नये. जर शिक्षणाचं हत्यार प्रत्येक माणसाच्या हाती लागलं तर प्रत्येक जण आपल्या सत्तेत आपलं अस्तित्व बनवत राहील. आपली मर्जी आणि धर्माच्या नियमांच्या आड यांचं पुस्तकी ज्ञान येईल आणि अशा संघर्षामुळे आपल्या धर्माचं नुकसान होईल. म्हणूनच आपल्या धर्मात सर्वांना शिक्षणाचा अधिकार नाहीये. जर सगळेच सुशिक्षित झाले तर मग आपली सेवा कोण करणार? मग आता काय करावं महाराज? मोहीम काढा. प्रत्येक विद्यालयात आमची मूर्ती स्थापित करा. विद्यालयाच्या एका भागात आमचं मंदिर बनवा. एकदा का मंदिर तयार झालं की मग तिथे अस्पृश्य समाजाच्या लोकांसाठी प्रवेश बंदी असेल. आणि मग प्रत्येक विद्यालयाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद करा आणि हे सुनिश्चित करा की ते दरवाजे परत कधीही उघडणार नाहीत. हाच एक मार्ग आहे त्या लोकांना त्यांची लायकी दाखवण्याचा. अगदी बरोबर बोलला महाराज. कायद्यानुसार तुमचं मंदिर तर शाळेच्या जमिनीवरच झालं पाहिजे. अगदी बरोबर आहे तुमचं. मग तयारी करा. आता आम्हीही बघतो की तो रामजी आणि भीमराव आमच्या विरोधात कसे लढतात. जिजाबाईने समद्यांपासून आपली जात लपवून ठेवली होती. पर गोरेगावामध्ये चायवाला मंगेश आला होता. त्यानं मला तिथं पाहिलं. हा स्पृश्य समाजाचा आहे. याच्या सावलीपासून पण आम्ही दूर पळतो. त्याच्यामुळं समद्यासनी हे समजलं की म्या कोणत्या जातीचा आहे. याने माझा धर्म भ्रष्ट केलाय. आता मी याला असंच नाही जाऊ देणार. थांब आता. सत्य माहीत पडल्यावर त्या लोकांनी आम्हाला गावातून हाकललं. चल. कुठं जायचं आपण? ठाव नाही. जेव्हा घरी जायचंच नाही आहे तर समद जगच आपलं आहे. फक्त आता आपली जात कुठं लपवायची नाही. मग तर प्रत्येक ठिकाणावरून हाकलून देतील. होऊ शकतं. खरं खरं सांगा, तुम्हासनी आजपर्यंत साताऱ्यातनं कोणी बी नाही बाहेर काढलं आणि हितनं जाण्यासाठी सांगितलं आणि तुम्ही तयार बी झाले का? कारण तिथं माझा पोरगा भीम होता. माझी बायको भीमाबाई होती. दोघांच्या असण्यानं लढाईसाठी शक्ती मिळत होती. आता कोणी बी नाही आहे.
त्यामुळे मी लढू नाही शकणार कुणासंग. इथे तर माझी समधी शक्ती तुझ्या संगच लढण्यात जाती. पर म्या तुझा नवरा आहे. म्या माझं स्वतःचं कर्तव्य पार पाडणार. चल इथनं कुठल्या तरी दुसऱ्या जागेवर जाऊ. मग घरीच जाऊया. तुम्हासनी समद्यांपासून दूर आणलं होतं, तुम्ही माझे होणार म्हणून. पर तुम्ही तर स्वतःला समद्यांना वाटून टाकलं आहे. आणि माझ्या वाटणीत त्यो आला ज्याला आता लढायचंच नाही. मी तुम्हासनी यासाठी पसंत केलं कारण साताऱ्यामध्ये समदे म्हणत होते की तुम्ही अन्यायाविरोधात लढता. ज्या गोष्टीसाठी तुम्ही मला आवडलं होतं ते मी तुमच्यापासून हिसकावून नाही घेऊ शकत. घरी चला. आता जिजाबाईला हे समजलं की तिचा नवरा तवाच तिचा आहे जेव्हा ती मला कुणाचा बाबा किंवा कुणाचा भाऊ राहू दे. तिच्या भावनेचा सन्मान केला पाहिजे. बिंबाळा, मला असं वाटतंय की समध्यासनी एक संधी मिळायला पाहिजे. तू भी जिजाबाईसनी एक संधी दे. बाबा, या वाटणीचं कारण म्याच होतो. बाकीच्या भावंडांकडनं त्यासने काय बी तरस नव्हता. म्हणून बाबा त्या घरी आल्या, तुम्ही घरी आला. पण बाबा, खरं तर हे आहे का त्या स्वतःच्या मर्जीने इथं नाही आले, हरून आली आहे. आणि हे बी खरं आहे की त्यासने दुसरी संधी मिळायला पाहिजे. तुम्ही घरी चला बाबा, तिथंच राहा. मी बी त्याच घरात राहीन. पण आमच्या दोघांमधली वाटणी संपणार नाही अजून. जसं तुम्ही ध्यानात ठेवलं होतं का तुम्ही कोणाचे तरी वडील आहात, तसं मला बी ध्यानात ठेवू द्या. का ती तुमची बायको असली तरी माझ्या आईवानी नाही होऊ शकत. लय हट्टी आहे. ही तर चांगली गोष्ट आहे. अरे अरे अरे, बसा 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 बसा. तुम्ही बसा. मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. बसा ना गुरुजी. रामजी, मला असं वाटतंय की आता ती वेळ आलेली आहे जेव्हा भीमरावच्या वडिलांनी आणि भीमरावच्या गुरुने मिळून भीमरावाच्या भवितव्याविषयी विचार करायला हवा. आता एक नवीन संकट दिसतंय मला. सर्वज्ञ महाराज आणि गावातले लोक काहीतरी भयंकर कारस्थान रचतायत. ते काय गुरुजी? माझ्या असं देखील कानावर आलं आहे की ते लोक तुमच्या समाजाच्या मुलांना विद्यालयापासून दूर करण्याची योजना आखतायत. त्यांना काय वाटतं की असं केल्यानं भीमचं शिक्षण थांबवू शकतील? नाही थांबवू शकणार. पण कसं आहे ना रामजी, जसजसं भीमराव आता वरच्या वर्गात जाईल ना, त्याच्या अभ्यासाचा भार अजून वाढत जाणार. आणि तो जर असाच त्रस्त राहिला तर त्याच्या अभ्यासावर परिणाम होईल. तर काय करायला पाहिजे गुरुजी?
मला असं वाटतं रामजी, तुम्ही इथून निघून जायला हवं. का? हो रामजी, तुम्ही भीमराव आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन एखाद्या दुसऱ्या मोठ्या शहरात निघून जा. मुंबई, पुणे, तिथे शिक्षणाची व्यवस्थाही चांगली असते. तर मग काय तिथं शेठजी, महाराज, चायवाला मंगेश सारखे लोक नसणार होय? नक्कीच असतील, पण तिथे भीमरावच्या प्रगतीस वाव मिळेल. भीम, तू परीक्षेमध्ये पास नाही झाला, उलट पहिला आला आहेस. शिक्षण फक्त याच शाळेत नाही मिळत, आणि आज जर या शाळेत नाही गेलो ना तर आयुष्यभर ध्यानात ठेवेन का एक दरवाजा माझ्यासाठी बंद केला गेला होता. रामजी, मी समजू शकतो, जिथे तुम्ही एवढ्या वर्षापासून राहत आहात ती जागा सोडून जाणं एवढं सोपं नसतं. पण कधी कधी असा निर्णय परिस्थितीला बदलवून टाकतो. गुरुजी, आता पतोर समद काही इसकडलं आहे. फक्त एक वेळा हे समद निस्तरलं ते विचार करू. कारण म्या इथनं इसकटलेल्या नात्यांना घेऊन पुढे नाही जाऊ शकत. आत्या राहू दे आता. बाळा, लाव दे की रे औषध, लाव दे. आगाग होते. बाळा, आगाग झाली ना तरच जखम भरल. झालं झालं हं, झालं. वही लाग जरा. बस. मला असं वाटतंय की समध्यासनी एक संधी मिळायला पाहिजे. तू भी जिजाबाईसनी एक संधी दे. या जगाचा हाच नियम आहे. ज्याने जन्म घेतला आहे त्याला एक ना एक दिवस जायचंच आहे. आई, तू मला सोडून का गेलीस ग? लोक कशा पाय मरत्यात, कुणासने मेला नाही पाहिजे, आणि कुणाच्या आईसने तर अजिबातच मरायला नाही पाहिजे. तू का गेलीस आई? तू का मला सोडून गेलीस?